गरिबीची विदारक झळ, वीज पडून बैल दगावला, बळीराजानं पत्नीला जुंपला अवताला। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राज्यातील शेतकऱ्यांची सध्या भीषण अवस्था पाहायला मिळते। कधी पावसामुळे तर कधी पाण्याअभावी पीक सुद्धा नीट येत नाही आणि पीक जरी आलं तरी त्याला भाव मिळत नाही। त्यातच फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे। त्यातही त्या कर्जमाफीला अनेक अटी आणि शर्ती लागू केल्या। पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न या बळीराजाला पडलाय। अशातच आता शेतकऱ्याचं भीषण वास्तव दाखवणारी एक बातमी समोर आली आहे। लातूरमधील एका शेतकऱ्याला नांगराच्या अवताला पत्नीला जुंपण्याची वेळ आली। ही वेळ त्यांच्यावर नेमकी का आली ते जाणून घेऊया। वीज कोसळून बैल दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकदही नव्हती। मात्र शेतीची कामं थांबू नयेत म्हणून लातूरमधील एका शेतकऱ्याने पर्यायाअभावी नांगराच्या अवताला आपल्या पत्नीला जुंपलं। हृदय पिळवटून टाकणारी ही घटना लातूर जिल्ह्यातील देवणी येथील बोंबळी गावात घडली आहे। स्वतःला अवताला जुंपून औत ओढणाऱ्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। हौसाबाई काशीनाथ गायकवाड असं या महिलेचं नाव असून देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत। किती आश्चर्य आहे हे पहा। एकीकडे आपण बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतो। जर हे खरंच आपण मानत असू तर याच बळीराजाच्या चांगल्या बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्या हव्यात। मात्र तसं न होता रोज एक विदारक चित्र आपल्याला देशभरात पाहायला मिळते। कधी शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, कधी त्याच शेतकऱ्याचं अतिवृष्टीने झालेलं नुकसान असेल, तर कधी त्याच शेतकऱ्याला पाण्याअभावी पीक घेता येत नसेल आणि कधी त्याच शेतकऱ्याला शेतीमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतीमाल हा रस्त्यावर फेकून देण्याची वेळही येते। आता या लातूरच्या शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलंय तर काशीनाथ गायकवाड यांच्या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल हा वीज पडून मृत्युमुखी पडला। खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती। अखेर या शेतकरी कुटुंबाने स्वतः शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला। यावेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचं काम केलं। वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे। काशीनाथ गायकवाड हे स्वतः भूमिहीन आहेत। त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही। गावातील इतर शेतकऱ्यांची जमीन कसून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। त्यांना 2 मुले आणि 4 मुली असा परिवार आहे। बोंबळी हे गाव वलांडी परिसराजवळ असून इथले बहुतांश नागरिक शेती आणि मजुरीवरच अवलंबून आहेत। अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे गायकवाड कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून केली जाते। शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारं हे दृश्य सध्या परिसरातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। या प्रकरणावर आता लातूरचे जिल्हाधिकारी म्हणालेत की काशीनाथ गायकवाड यांचा वीज पडून मृत पावलेल्या बैलांचा पंचनामा झाला आहे। लवकरच त्यांच्या खात्यावर 32,000 रुपयांची मदत ही जमा केली जाणार आहे। काशीनाथ गायकवाड यांच्या नावावर शेती नसून ते इतरांच्या शेतात मजुरी करतात असं जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांनी स्पष्ट म्हटलं आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्याची विदारक स्थिती दाखवणारा लातूरमधील हा हृदयद्रावक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून शेअर केला। या कुटुंबाला त्वरित मदत मिळवून देण्याची आणि शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी या पोस्टमधून केली आहे। आता मदतीची मागणीही झाली। एका शेतकऱ्याला मदत मिळेलही, मात्र पुन्हा ही परिस्थिती राज्यात दिसणार नाही का असाही प्रश्न पडतो। एकीकडे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं सत्ताधारी म्हणतात, तर दुसरीकडे याच शेतकऱ्याची गावोगावी खरी अवस्था काय आहे याचा कधी विचार होईल का असाही प्रश्न विचारला जातोय की शेतकऱ्याला फक्त अवहेलना सहन करावी लागेल याचं उत्तर मात्र अनुत्तरित आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।